थांबला होता, पण अजितदादांसोबत तुमची भेट झाली नाही. काय सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला? ते आता तेच म्हटले की त्यांना बाहेर जायचं होतं, त्यांच्या मीटिंग चालू आहे, त्याच्यामुळे 2 दिवसांनी फोन करतील ते, 2 दिवसांनी भेटायला बोलले. आता पण सगळी प्रक्रिया झालेली आहे, म्हणजे आता अर्ज मागे घेण्याचा पण कालावधी संपलेला आहे. त्याच्यामुळे अधिकृत उमेदवार आता अजितदादांचे हे आंदेकर कुटुंबातील सदस्य असणार आहेत. तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही भेट घेणार आहात, पण करणार काय? मी भेट का घेणार आहे की आमची बाजू स्पष्ट मांडायला, त्यांना आमच्यावर कसा अन्याय होतोय आणि झालाय ते सांगायला, की ही लोक कशी आहेत ते सांगायला. आणि मी पण अपक्ष म्हणून उमेदवार आहे, थांबली आहे, तर मी लढणार. हेच मला फक्त अन्यायाविरुद्ध लढायचंय. जे माझ्या बरोबर घडलं ते इतर कुठल्याही घरात घडू नये असं मला वाटतं. पण आज जवळपास अर्धा तास तुम्ही थांबला, पण भेट नाही झाली. इतर लोकांची भेट सकाळपासून अजितदादांची भेट टाळली का? असं वाटतं. टाळली का दादा? हो, मला तर वाटतंय त्यांनी इग्नोरच केले आम्हाला. कारण का आमचं म्हणणं ते ऐकून घेणार नाही. आम्ही साधी माणसं आहेत. त्यांना असे मोठ्या लोकांकडे काम आहे म्हणून त्यांनी त्यांचं बाजू ऐकली, आमची बाजू ऐकणार. तुम्ही अपक्ष लढणार आहात अंधेकराविरोधात.